वेलकम टू ब्रिज कोर्स. आज आपण इयत्ता 9वी साठी इंग्लिश या विषयासाठी ॲक्टिव्हिटी 17 बघणार आहोत. वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. अगोदरच्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. लेट्स स्टार्ट ॲक्टिव्हिटी 70. प्रोव्हर्ब्स. Learning outcomes. By the end of this lesson, the learner would be able to first, to understand proverbs with the help of examples provided. Second, answer the questions asked before, while and after reading. इथं जे काही प्रोव्हर्ब्ससाठी रिलेटेड तुम्हाला तिथे एक्झाम्पल्स दिले असतील ती आपण अभ्यासायची आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे क्वेश्चनचे आन्सर सुद्धा द्यायचे आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. यूज फॅमिलियर पिक्चर टू एक्सप्लेन डिफरंट प्रोव्हर्ब्स. विद्यार्थ्यांना ओळखीचे असणारे चित्र दाखवून त्याच्याशी रिलेटेड असणारे प्रोव्हर्ब्स इथं सांगायचं आहे स्टुडंट्सना. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. लुक ॲट द पिक्चर केअरफुली. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक चित्र पाहायचे आहेत. ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स आस्क्ड बिफोर, व्हाईल अँड आफ्टर द ॲक्टिव्हिटी. ह्या ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान तुम्हाला जे जे प्रश्न विचारले जातील तेच तुम्ही सगळे आन्सर द्यायचे आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी. Teacher explained how to use proverb. Tell some of the popular proverbs. आता शिक्षकाने इथं प्रोव्हर्ब म्हणजे काय एक्सप्लेन करायचं आहे आणि पॉप्युलर प्रोव्हर्ब्स कुठले कुठले आहेत ते सगळे विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. What is meant by proverb? A short, well-known sentence or phrase that gives advice or says that something is generally true in life. आपल्या जीवनातील सर्वसाधारण सत्य सांगणारे, उपदेश करणारे छोटे प्रसिद्ध वाक्य, एखादं वचन, एखादी म्हण, नीतिवचन किंवा लोकोक्ती ह्याला म्हटलं जातं प्रोव्हर्ब. प्रोव्हर्बचा अर्थ कळला का बघा. प्रोव्हर्ब म्हणजे जीवनातील सत्य सांगणारे, उपदेश करणारे छोटेसं प्रसिद्ध वाक्य, म्हण, वचन, नीतिवचन किंवा लोकोक्ती. बेटर लेट दॅन नेव्हर. ही तुमची पहिली प्रोव्हर्ब. मीनिंग बघा. It is better for somebody or something to be late than never to arrive or to happen. It is better to do something late than to not never do it at all. Third, it is better to arrive late to an event than not to show up. एखादी गोष्ट अजिबातच न करण्यापेक्षा उशिरा का असेना केली तरी चालेल. एखाद्या ठिकाणी न जाण्यापेक्षा उशिरा पोचलं तरी चालेल असा या वाक्याचा अर्थ आहे. इथं तुम्हाला त्याच्या संदर्भात चित्र दाखवलेलं आहे. आता एक्झाम्पल्स कुठले दिलेत बघा. ऑल ऑफ अस हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours बट बेटर लेट दॅन नेव्हर. आम्ही सगळेजण 2 तासापासून तुझी वाट पाहत आहोत पण न येण्यापेक्षा तू आलास हे बरं. आय नो दॅट इट टूक मी वीक्स टू सेंड द लेटर बट बेटर लेट दॅन नेव्हर. याचा अर्थ आहे की मी पत्र पाठवण्यासाठी काही आठवडे उशीर केला पण न पाठवण्यापेक्षा मी पाठवलं. सेकंड एक्झाम्पल आहे अन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. मीनिंग बघा. बेसिकली द फ्रेज इज नॉट मेंट टू बी टेकन लिटरली. द आयडिया दिस प्रोवर्ब इज एक्सप्रेसिंग इज दॅट इटिंग हेल्दियर कॅन हेल्प टू कीप द डॉक्टर अवे. फॉर एक्झाम्पल. आता याचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा. शब्दशः अर्थावर जायचं नाही आपण. म्हणजे आपण दररोज जर काही हेल्दी फूड आपण घेतलं किंवा जे पोषक आहार जर घेतला तर आपल्याला डॉक्टरांच्याकडं जायची गरज लागणार नाही असा याचा अर्थ आहे. एक्झाम्पल दाखवलेला इथं. अर्लियर सुमन वॉज नॉट रेडी टू ईट ॲपल बट नाव व्हेन शी हॅड टू ईट लॉट ऑफ मेडिसन शी अंडरस्टूड द मिनिंग ऑफ प्रोव्हर्ब अँड ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. अगोदर सुमनला काय होतं, पूर्वी सफरचंद खायला ती नकार देत होती पण जेव्हा तिला औषधं भरपूर खायला लागली तेव्हा तिला ह्या म्हणीचा अर्थ लक्षात आला की अँड ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. एक्झाम्पल. आशा हॅज अ फ्रेंड हू रिअली गेट्स सिक अँड व्हेन शी डज शी हँडल्स इट वेल. सो आशा आस्क्ड हर हाऊ आर यू सो हेल्दी. Well, her friend said, as the saying goes, an apple a day keeps the doctor away.
I drink plenty of water. I eat fruits and vegetables during the week and I make sure to get enough sleep. आता आशा नावाची जी मुलगी आहे, इथं आशा आणि तिची मैत्रीण यांच्यातला संवाद दिलेला आहे. आशा विचारते की तू हेल्दी कशी राहतेस, तेव्हा तिची मैत्रीण तिला उत्तर देते की मी भरपूर पाणी पिते, मी भरपूर फळं खाते, फळं आणि भाज्या खाते आणि पुरेशी झोप सुद्धा घेते. तिसरे एक्झाम्पल आहे युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. इट मीन्स इट इज बेटर टू स्टिक टुगेदर. We all know that unity is strength. Unity is one of great value in very walk of life. There is unity among people, then there is strength increases. So the proverb unity is a strength म्हणजे एकता हीच खरी ताकद आहे. जेव्हा लोक एकत्र असतात तेव्हा त्यांची ताकद वाढते. आता ह्या प्रोवर्बचा अर्थ काय? Emphasize the importance of unity. युनिटीचं महत्त्व सांगितले. Uses the metaphor for standing mean success. Uses the metaphor for falling means failure. State that success depends on unity. State the failure comes from division. आता इथं रूपक अलंकार वापरलेला आहे. स्टँडिंग, स्टँड म्हणजे प्रत्यक्षात उभा न राहणे असा अर्थ न घेता सक्सेसशी रिलेटेड घ्यायचा. जेव्हा लोक युनायटेड असतात, एकत्र असतात, तेव्हा काय होतं की लोकांना सक्सेस लगेच मिळतं. डिव्हायडेड वी फॉल, फॉल म्हणजे पडणे असा ना अर्थ घेता फेल्युअर असा घ्यायचा. इथं सुद्धा फेल्युअर हा मेटाफर म्हणजे रूपक अलंकार वापरलेला आहे. नेक्स्ट, स्टेट दॅट सक्सेस डिपेंड्स ऑन युनिटी. यश हे एकीवर किंवा ऐक्यावर अवलंबून आहे. स्टेट्स दॅट द फेल्युअर कम्स फ्रॉम डिव्हिजन. आणि जर विभक्तपणा असेल तर तिथं काय होतं की किंवा एकोपा नसेल तर अपयशाला समोरं जावं लागतं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की आपल्या भारतावर इंग्रजांनी राज्य केलं, कारण त्यावेळेला वेगवेगळे संस्थानं भारतामध्ये राज्य करत होते. भारतामध्ये सगळ्या राजांच्या मध्ये एकी नव्हती. फॉर एक्झाम्पल, रोहन आस्क्ड मोहन, डू यू नो that the strongest rope is made from binding together hundreds of weak threads. Those can be easily broken even by a child. Whenever I see rope, I remember this phrase, united we stand, divided we fall. Rohan added further. इतर रोहन आणि मोहन ह्या दोघांच्या मध्ये एक संवाद सुरू आहे आणि याच्यामध्ये रोहन मोहनला विचारतो की एक रोप तू बघितलेला आहेस का, मोठा दोरखंड बघितला आहेस का? तो हजारो शेकडो अशा छोट्या छोट्या नाजूक धाग्यांच्या पासून बनलेला असतो आणि तो धागा आहे तो एखादा लहान मुलगा इझिली तो तोडू शकतो, पण तो रोप तोडता येतो का? नाही. तर मोठा दोरखंड तोडता येत नाही. तेव्हा त्या दोरखंडाला बघितल्यावर काय आठवतं तर युनायटेड वी स्टँड अँड डिव्हायडेड वी फॉल. रोहन ॲडेड फर्दर. नंतर तो रोहन असं त्या मोहनला म्हणाला. सेकंड एक्झाम्पल, अ ग्रुप ऑफ wild dogs is known to have overpowered even a tiger because of their unity. It is true that united we stand, divided we fall. आता एखादा मोठा ग्रुप आहे जंगली कुत्र्यांचा तर तो टायगर म्हणजे एका वाघापेक्षा सुद्धा शक्तिशाली ठरू शकतो. कारण का तर ते एकत्र असतात. एखाद्या वाघाला सुद्धा ते पळवून लावू शकतात. इथं सुद्धा ही प्रोवर्ब वापरली जाऊ शकते. इथं तुम्हाला चित्र सुद्धा दिलेलं आहे आणि त्या चित्रावरून तुम्ही याचा अर्थ आणि हे एक्झाम्पल समजून घ्या. नेक्स्ट, टू रॉंग्स डोंट मेक अ राईट. मीनिंग बघा. सेड टू एम्फसाइज दॅट इट इज नॉट एक्सेप्टेबल टू डू समथिंग बॅड टू समवन जस्ट बिकॉज दे डीड समथिंग बॅड टू यू फर्स्ट. म्हणजे एखाद्यानं तुमच्याशी वाईट वागलं तर तुम्ही सुद्धा त्याचं उत्तर वाईट वागूनच द्यायला पाहिजे असं नाही, कारण दोन चुकीच्या गोष्टीतून एक चांगली गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आय नो युअर ब्रदर हिट यू बट डोंट हिट बॅक. मला माहिती आहे की तुझ्या भावानं तुला मारलं पण तू परत त्याला मारू नकोस.
यू नो टू रॉंग्स डोंट मेक अ राईट. तुला माहिती आहे का, दोघांनी जर चूक केली तर त्यातून एक चांगली गोष्ट निष्पन्न होऊ शकत नाही. रमेश वॉज व्हेरी रूड टू Anna, so Anna was rude to Ramesh. रमेश वॉज व्हेरी रूड टू Anna, so Anna was rude to रमेश. रूड म्हणजे उद्धटपणे वागणे. रमेश अॅनाशी उद्धटपणे वागतो म्हणून Anna सुद्धा काय करते, रमेशशी उद्धटपणे वागते. आय अंडरस्टँड हर बट टू रॉंग्स डू नॉट मेक अ राईट. पण दोन चुकीच्या गोष्टीतून चांगलं काही निष्पन्न होणार नाही, एखादी चांगली गोष्ट घडणार नाही. इथं तुम्हाला त्याच्या संदर्भ ह्या प्रोवर्ब टू रॉंग्स डू नॉट मेक राईट ह्याचं चित्र दिलेलं आहे. सोल्ड ऍक्टिव्हिटी. टीचर शो द पिक्चर अँड द प्रोव्हर्ब्स. टीचर शो डिफरंट पिक्चर्स अँड प्रोव्हर्ब टू मेक स्टुडंट्स फॅमिलियर विथ द प्रोव्हर्ब्स. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वेगळी चित्र आणि प्रोव्हर्ब्स हे दाखवायचे आहे, त्याची ओळख करून द्यायची आहे. प्रॅक्टिस. शो सम पिक्चर्स युजिंग इन प्रोव्हर्ब्स, क्रिकेटर्स, ॲनिमल्स, हॉस्पिटल, etc. Encourage students to identify the words in proverb. Next, extension activity. Which proverbs you can say on different occasions? Show the proverbs written on posters. आता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठले प्रोव्हर्ब्स वापरले जातात हे सांगायचं आहे किंवा पोस्टरवर लिहिलेले असतील तर ते सुद्धा दाखवायचे आहेत. आता इथं तुम्हाला एक एक्सरसाइज दिलेला आहे जो तुमच्या वरच्या प्रोव्हर्बवर डिपेंड आहे. व्हॉट डज अन ॲपल अ डे डू? आन्सर, इट कीप्स द डॉक्टर अवे. सेकंड, युनायटेड विल बी डॅश डॅश. युनायटेड विल स्टँड्स अँड डिव्हाइड वी फॉल. व्हॉट इज थर्ड, व्हॉट इज द सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ बेटर? गुड, बेस्ट. आता तुम्हाला डिग्री माहित आहे का? तर डिग्री मी थोडीशी तुम्हाला इथं दाखवणार आहे. डिग्रीचे 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. गुड किंवा वेल असेल तर त्याचं काय होतं कंपॅरेटिव्ह मध्ये? बेटर. सुपरलेटिव्ह मध्ये बेस्ट. गुड, बेटर, बेस्ट. कंपॅरिझन डिग्री कशासाठी वापरली जाते? कंपॅरेटिव्ह डिग्री ही 2 गोष्टींची तुलना करण्यासाठी वापरली जाते आणि सुपरलेटिव्ह आहे ती एखादी गोष्ट सगळ्यात चांगली आहे किंवा सगळ्यात बेस्ट आहे हे सांगण्यासाठी वापरली जाते. सुपरलेटिव्ह डिग्री ही सर्वात श्रेष्ठ स्थिती दाखवण्यासाठी वापरलं. इव्हॅल्युएशन. टेल सम अदर प्रोव्हर्ब्स. टेल सम ऑफ अदर प्रोव्हर्ब्स युजिंग द सेम पिक्चर. यूज द अबव प्रोव्हर्ब्स इन युअर सेंटेन्स. आता इथं तुम्हाला जे काही सांगितलेले आहेत वरती जे प्रोव्हर्ब्स ते काय करायचे आहेत तर तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचे आहेत. मी तुम्हाला काही वेगळ्या प्रोव्हर्बची लिस्ट इथं देणार आहे, त्याचे मिनिंग आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. First, actions speak louder than words. What is the meaning of this? Actions are better reflection of one's character because it is easy to say things but difficult to act on them and follow through. म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असते. एक्झाम्पल पहा. It is no use sitting and speaking of success. You have to act on it. Remember, action speak louder than words. आता नुसतं यश मिळवण्यासाठी आपण बसून गप्पा मारणं योग्य आहे का? तर नाही, त्याच्यावर कृती सुद्धा केली पाहिजे कारण उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असते. नेक्स्ट, थिंग्स दॅट लुक गुड आउटवर्डली मे नॉट बी आर व्हॅल्युअर ऑर गुड. वरून ज्या गोष्टी ज्या चांगल्या दिसतात त्या आतून सुद्धा चांगल्या असतीलच असं नाही. फॉर एक्झाम्पल, माय ग्रँडमदर advised me to be careful about making new friends because all that glitter is not gold. माझ्या आजीने मला असा सल्ला दिला की मित्र बनवताना तू काळजी घे कारण वरून जे चांगले वाटतात, चांगले गोड बोलतात ते प्रत्यक्षात चांगले असतीलच असं नाही. मराठीत काय म्हटलं जातं? चकाकतं ते सोनं नसतं. ब्युटी इज इन द आय ऑफ बिहोल्डर. म्हणजे पाहणाऱ्याच्या डोळ्यात सौंदर्य असतं. मीनिंग बघा. ब्युटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर. दॅट मे सीम ब्युटिफुल टू वन पर्सन मे नॉट बी सीम टू अनदर. एखाद्याला एखादी गोष्ट चांगली वाटलीच तर ती दुसऱ्याला वाटेलच, तितकीच सुंदर वाटेलच असं नाही. एक्झाम्पल,
You may not like the curves of my new car, but then beauty is in the eye of the beholder. तुला जरी माझ्या गाडीचे कर्व्स आवडले नाही तरी बघणाऱ्याच्या डोळ्यात सौंदर्य असावं लागतं. नेक्स्ट प्रोवर्ब आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. मीनिंग बघा, इट इज ऑलवेज बेटर टू बी ट्रूथफुल अँड ऑनेस्ट इव्हन इन द अपोजिट मे गेट यू द बेनिफिट्स. आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे असणं किंवा सत्य बोलणं ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक्झाम्पल, आय थिंक यू शुड जस्ट एक्सप्लेन व्हॉट हॅपन्ड rather than trying to cover your tracks. Honesty is the best policy after all. Next, चित्र पहा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. As you sow, so shall you reap. जसं तुम्ही पेराल तसंच उगवेल. The way you behave in life will affect the treatment you will receive from others. Behaving, interacting and behavior. आता तुम्ही जसं दुसऱ्यांशी वागाल तशाच प्रतिक्रिया तुम्हाला मिळत जातील. जे पेराल तेच उगवेल असा मराठीत अर्थ होतो. एक्झाम्पल, ही स्पेंड इयर्स ट्राइंग टू अवॉइड पेइंग टॅक्सेस. नाव ही इज फेसिंग नियरली 10 years in prison for it. As you sow, so shall you reap. एका व्यक्तीनं काय केलेलं आहे की 10 वर्ष टॅक्स भरलेला आहे. एका व्यक्तीनं टॅक्स भरण्याचं टाळलेलं आहे म्हणून त्याला 10 वर्षाचा कारावास झालेला आहे. म्हणूनच काय म्हटलं तर जसं पेरा तसं उगवेल. नेक्स्ट, अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम हिज टूल्स. म्हणजे काय, नाचता येईना अंगण वाकडं. दिस प्रोवर्ब इज यूज्ड व्हेन समवन ब्लेम्स द क्वालिटी ऑफ देअर इक्विपमेंट ऑर अदर एक्सटर्नल फॅक्टर्स व्हेन दे परफॉर्म अ टास्क पुअरली. एखाद्या व्यक्तीला त्याचं काम चांगलं जमत नसेल तर तो काय करतो की बाकीच्या सगळ्या गोष्टीवर दोष ठेवून रिकामा होतो. त्यालाच काय म्हटलं तर नाचता येईना अंगण वाकडे. एक्झाम्पल, एक्स सेड द टर्की इजंट कुक्ड वेल बिकॉज द ओव्हन इज नॉट फंक्शनिंग वेल. इथं काय सांगितलंय की जेवण चांगलं का झालेलं नाही तर ओव्हन चांगला नाहीये, ओव्हन नीट काम करत नाही. वाय सेड? वेल, इट्स द केस ऑफ बॅड वर्कमॅन ब्लेमिंग हिज टूल्स. जर एखाद्याला कामच चांगलं जमत नसेल तर तो काय करतो, दुसऱ्यावर दोष देऊन रिकामा होतो. म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडी. अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्हिटी 17 कंप्लीट केलेली आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.